नमस्कार, मी स्वप्नील सावरकर. आज राजकारणाच्या क्षेत्रात जे काही घडतं आहे त्याचबरोबर क्रिकेट विश्वातही बऱ्यापैकी काही गोष्टी घडत आहेत. क्रिकेटचं राजकारण तर आहेच, पण क्रिकेटच्या खेळाबद्दलही आज आपण बोलणार आहोत, आणि तेही अशा एका माणसाबरोबर जे क्रिकेटचे भीष्म पितामह आहेत. त्यांचं वाक्य हे आजही सुनील गावस्कर असो किंवा आजचा सचिन तेंडुलकर असो किंवा आजचा विराट कोहली असो, या सगळ्यांकरता ते प्रमाण मानलं जातं. आज आपल्यासोबत असणार आहेत भीष्म पितामह, भारतीय पंच, ज्यांनी कसोटी विश्व गाजवलं क्रिकेटच्या विश्वात, असे माधवराव गोटुस्कर. गोटुस्कर सर, स्वागत आहे तुमचं. आजचं क्रिकेट आणि तुम्ही अंपायरिंग करत असतानाचं क्रिकेट यातला एक मूलभूत फरक आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे आजच्या सुरू असलेल्या T20 विश्वचषकाच्या निमित्ताने. कसं पाहताय या बदललेल्या क्रिकेटकडे? नाही, क्रिकेटही इतकं बदललं गेलं. आमच्या वेळेला जे क्रिकेट होतं ते क्रिकेट होतं. आजकालचं जे क्रिकेट आहे ते प्रोफेशनल किंवा कमर्शियल झालेलं आहे. 3-3.5 तासात रिझल्ट येतो. आणि दुसरं म्हणजे असं सांगितलं जातं की पूर्वीच्या काळी बाउंड्रीज या 75 यार्डाच्याच आहे, पण आता IPLसाठी लहान बाउंड्रीज करा असा फतवा निघाला असं ऐकलं. खरं खोटं कोण असतो? लहान बाउंड्री म्हणजे मग त्याच्यात बाउंड्रीज आणि सिक्सर्स, बाउंड्रीज आणि सिक्सर. महिलांच्या सामन्यांमध्ये बाउंड्रीज लहान आहेतच. आत्ता तुमच्या आत्ताचे IPL झाले त्याच्यात 1250 सिक्सर झाल्या. हो, 1250. तर ते असं, तर त्यासाठी लोकांचा कल तिकडे व्हायला लागल्यावर, आणि साहजिकच मग जास्त पैसा ज्याच्यात येतो तर बघा, अमेरिकेत इतकं क्रिकेट नव्हतं. सर, एकच मुद्दा तुम्हाला, IPLचं तुम्ही आता आठवण काढली, 1250 सिक्सर झाले म्हणून तुम्ही सांगताय, पण आता जे T20 वर्ल्ड कप अमेरिका आणि वेस्ट इंडिज मध्ये होतोय तिकडे या सिक्सर्सचा पूर्णपणे दुष्काळ दिसायला लागलाय. त्याचं कारण तुम्हाला त्या पिचेसवरून आम्हाला प्रश्न विचारायचा. पिचेसवरून नाही, याच्याचवरून तो ग्राउंडची. अमेरिकेत मुख्य म्हणजे बास्केटबॉल आणि बेसबॉल, युरोपमध्ये फुटबॉल. त्याचे कमीत कमी 80,000 ते 1,00,000 प्रेक्षक असतात. यांना बसायला स्टेडियम मोठं हवं. स्टेडियम मोठं हवं म्हणजे संबंध खेळण्याचं ग्राउंड पण मोठं हवं. बरोबर. मग साहजिकच ती बाउंड्र्या लावून पाहिजे. त्यामुळे बाउंड्री सिक्सर्स कमी होतात, साहजिकच कमी होणार होतं. IPLमध्ये बाउंड्री लहान लहान जे असतात. पूर्वीच्या काळी मी जेव्हा अंपायरिंग करत होतो तेव्हा 75 यार्ड बाउंड्री पाहिजे हे सगळं होतं. आणि वानखेडेवर पहिल्यांदा जेव्हा झालं तेव्हा मी मोजून पाहिली आणि तिकडे 74 यार्ड होती. तर तेव्हा काय करायचं, तेव्हा म्हटलं हे जरा मागे सरकवा आणि पिच तिकडचं घ्या म्हणजे इकडे 75 यार्ड. आता त्याच्यावर काही लिमिट नाही. लहान ग्राउंड करा, लहान ग्राउंडमध्ये मॅचेस ठेवा, कारण का लोकांना सिक्सर्स आणि याच्यात मजा यायची. त्यामुळे टॉवरिंग सिक्सर असं आहे का. 1974 साली पहिल्यांदा जेव्हा वानखेडे बांधली तेव्हा लॉईडनी एक वानखेडे तसं मोठं आहे, लॉईडने सिक्सर मारली. ते वानखेड्याच्या वरती छप्पर होतं, ते छप्पराच्या पलीकडून गेले, इतकी मोठी सिक्सर. आता इथे सुद्धा अमेरिकेत त्यांनी सांगितलं आहे की बुवा, अमेरिकेत मी जेव्हा गेलो होतो तेव्हा टेनिस बॉलचं क्रिकेट होतं, बाका, बे एरिया क्रिकेट असोसिएशन. इथे जाऊन मी प्रत्यक्ष चीफ गेस्ट किंवा अशा तऱ्हेने गेलो होतो. आणि तिथे असंच ते 20 ओव्हरच्या मॅचेस आणि तिथे सुरू झालं ते. ते कधीची गोष्ट आहे? 1998ची. 98. हो. आणि तिथे आपले मुंबईचे खेळाडू काही होते. उदाहरणार्थ उर्मिकांत मोदी, दादुरियांचा फास्ट बॉलर, अतुल मेहता लेग स्पिनर, नागदेव बॅट्समन, नंतर निरंजन मेहता, हे सगळे तिथे खेळत असत त्याला. त्यामुळे तिथे सगळे हे झालं. पण क्रिकेट पुढे वाढलं नाही. काय कारण आहेत सर त्याची? क्रिकेटला असं आहे ना की क्रिकेट मुळात म्हणजे तुम्हाला क्रिकेट मुळापासून शिकायला पाहिजे.
बेसबॉलला काय की एक नुसतं रोज मारायचं झालं. क्रिकेटमध्ये टेक्निक, बेसबॉलमध्ये टेक्निक नसतं. तसं तिथला पॉप्युलर खेळ आहे तो बास्केटबॉल. बास्केटबॉल आहे. आणि बास्केटबॉलमध्ये 1998 साली मी गेलो होतो तेव्हा तिथे बिल गेट्स हा एका एका संघाचा मालक होता. तो मॅच पाहायला यायचा. आता बिल गेट्स म्हणजे मोठा, मायक्रोसॉफ्ट. तो यायचा. तर तिथे मायकेल जॉर्डन हे होता, मिलर, मलन हे मोठे आपल्या गावस्कर वगैरे यांच्यासाठी मोठे क्रिकेट. आणि 1998 साली टॉप प्लेयर मायकेल जॉर्डन त्याला त्यावेळेला $52 मिलियन दिले होते. म्हणजे किती पॉप्युलर होतं बघा. आणि किती लोक, आणि प्रत्येक मॅचला 1 लाख क्राऊड, 1 लाख क्राऊड, 1 लाख क्राऊड. आपल्याकडे तसं रणजी ट्रॉफी याला कोणीच नसतात, झाडाला सुद्धा माणसं नसतात. थोडीशी कुठेतरी आली का तरी. पण सर मग आता जो वर्ल्ड कप अमेरिकेत होतोय हो. तर त्याचा फायदा होऊन अमेरिकेत क्रिकेटचा प्रचार प्रसार होईल की नाही, तुम्हाला काय वाटतंय? थोड्या दृष्टीने होईल. पण माझं मेन काय आहे की माझं मेन जे आहे तसं तुमचं आहे की श्रीखंडपुरीवर चिकार ताव मारणार नाही तुम्ही. पहिला वरण भात पहिलाच आणि मागचा भात किंवा मसाले भात हे पाहिजेच. त्याप्रमाणे तिकडे किती जरी झालं तरी क्रिकेटचा अमेरिकेत प्रसार होणार नाही. कारण असं आहे की क्रिकेट पाहायला किती लोक येतात. आत्ताच तुम्ही बघा किती लोक येतात. आणि जे येतात त्यात बहुतांशी आशियाई लोक, म्हणजे भारतीय, पाकिस्तानी तेच येतात. असे. आणि गंमत अशी आहे की बेसबॉल पाहायला किंवा हे बास्केटबॉल पाहायला मी पाहिलं, मी थक्क झालो. इतके लोक. आणि ते असे समोर इकडे खेळत असतात, त्यांना डिस्टर्ब होऊन फुगे घेऊन असे फिरवायचे म्हणजे समोरच्या माणसाला बॉल टाकता येऊ नये. आणि इतकं संबंध मारामारी वगैरे सगळे असायचं. चिटिंग, थोडक्यात रडीचा डाव तिकडे. त्यासाठी म्हणून तर क्रिकेट कितपत पॉप्युलर होईल मला माहीत नाही. पण पॉप्युलर होवो or न हो, आपल्याकडे IPL पॉप्युलर का होतं तर स्पॉन्सर्स मिळतात आणि झटकन रिझल्ट येतो. तिथे क्रिकेट पॉप्युलर होणार नाही कारण पब्लिक येणार नाही आणि क्रिकेटला स्पॉन्सरशिप मिळणार नाही. कारण असं आहे, 2 वर्षापूर्वी क्रिकेटचं स्पॉन्सरशिप मला एक माहीत नाही, एक साऊथ इंडियन होता तिथला प्रॉमिनंट पैसेवाला म्हणून, त्याने ऑफर दिली होती क्रिकेट वर्ल्ड कप खेळायची. पण जी गॅरंटी मनी पाहिजे इन लॅक्स ऑफ डॉलर्स तो ते ऑफर करू शकला नाही म्हणून गेला. ह्या वेळेला ऑफर केलेली आहे. आणि काय झालं आहे, काही अमेरिकेत मॅचेस आहेत, काही वेस्ट इंडिजमध्ये मॅच. दुसरं ह्याच्यात असं आहे की वेस्ट इंडिजमध्ये सुद्धा, वेस्ट इंडिज गरीब देश आहे. तर वेस्ट इंडिज गरीब देश असल्यामुळे तिथे सुद्धा लोक येतील वर्ल्ड कप म्हटल्यावर आणि तिथे त्यांनासुद्धा पैसा मिळेल. त्या दृष्टीने त्यांनी काही मॅचेस वेस्ट इंडिजमध्ये ठेवल्या आहेत आणि काही मॅचेस आहेत. पण काही झालं तरी मोठा गाजावाजा चालला आहे वर्ल्ड कप अमेरिकेत, वर्ल्ड कप अमेरिकेत ह्याच्यात. इट इज टू बी फ्रँक, इट इज ॲज गुड ॲज की रणजी ट्रॉफी मॅच कुठेतरी कणकवली किंवा रत्नागिरीत ठेवली आहे तर किती पॉप्युलर होईल. तसं आहे इथे. सध्या त्याने टेस्ट केली आहे. आणि मला काय माहिती आहे ना की भटजी आपलं वधू मरो किंवा वरं मरो, भट्याला दक्षिणा पाहिजे. तसं तिकडे मॅचेस चांगल्या होत न हो. मला गॅरंटी म्हणे मिळाली बोर्डाला की झालं. हे तसं चाललेलं आहे. त्यामुळे मला माझ्या मतात असं वाटतं की काही लोक जाऊन तिकडे क्रिकेट खेळतात, आपले काही लोक जाऊन खेळतात, ते पैसे मिळवतात, हे करतात. पण क्रिकेट नॅशनल गेमच्या दृष्टीने क्रिकेट तिथे होणार नाही. कारण त्यांचा नॅशनल गेम हे 2 गेम्स आहेत. आणि त्याला ओव्हररायडिंग आणि ते खेळायला तुम्हाला डेट्स पाहिजेत, तुम्हाला प्लेयर्स पाहिजेत. ते प्लेयर्स तयार करायला मध्ये तुमचं प्रवीण आंबरे आणि हे सगळे काही लोक गेले होते तिथे शिकवायला. तुम्हाला आता 2 आणि 3 आठवड्यात किंवा 1 महिन्यात सगळं शिकवतं का? शक्य नाही. ठीक आहे, आम्ही शिकायला ते अमेरिकेत क्रिकेट वाढावं म्हणून आम्ही जातो, पण पैसे मिळतात म्हणून जातो. हे असं आहे ते. त्यामुळे एकंदरीत काय सध्या तिकीट झालेलं आहे.
दुसरं म्हणजे काय की तिथले पिचेस. सर पिचेसवरून एक विचारतो, आता तुमचं वय 96, तुम्ही या वयातही रेग्युलर वर्ल्ड कप सर्व क्रिकेटचे सामने फॉलो करता, बघता? हो बघ. हे तर तुम्ही जेव्हा बघता तेव्हा बदललेलं क्रिकेट जे तुम्ही बघता आणि तुम्ही अंपायर म्हणून यष्टीन मागे विकेट मागे उभं राहून जे क्रिकेट बघत होतात आणि आज टी व्हीवर जे क्रिकेट बघताय, म्हणजे त्यामध्ये पिचेस पण आहेत आणि क्रिकेटर्सची बदललेली शैली, म्हणजे स्कूप असेल, मागे स्वीप असतील किंवा मागे असे डोक्यावरून मारणारे शॉट्स असतील, हे सगळं बघताना तुमचं मत काय? तुम्ही कसं बघताय या सगळ्याकडे? तुम्हाला काय वाटतं हे बदललेलं क्रिकेट बघून? हे आता एक दुसरं सांगतो की पूर्वीचं क्रिकेट आणि हल्लीचं क्रिकेट जसं होतं, तर ते आमच्या वेळेचं क्रिकेट नव्हतं. आता क्रिकेट इतकं बदललं आहे. लाल चेंडू, पांढरा चेंडू आणि गुलाबी चेंडू, हे एक. कपडे बदलले. अंपायरचे सुद्धा कपडे रंगीत कपडे, आमचे कसे पांढरे. दुसरं म्हणजे अंपायर पूर्वीच्या कसा आम्ही असे वाकून उभे राहायचो, आता सरळ उभे राहतात. आणि दुसरं म्हणजे आमच्या वेळेला वाकून उभं राहणं आणि सरळ उभं राहण्यात काय फरक आहे? माझ्या मते वाकून उभं राहण्यात पुष्कळ फरक आहे. एक समजा तुम्ही कॉलेजमध्ये तुम्ही जेव्हा फिजिक्स शिकत होतात तेव्हा पॅराबोला हा प्रकार आहे. तेव्हा तुम्हाला समोर आरसा ठेवून 2 सळ्या ठेवतात आणि ते सगळ्या सरकवून एका लाईनमध्ये कशा येतील त्या याच्यासाठी त्या आरशातून बघायचं. आम्ही वाकून बघतो तेव्हा वाकून बघितल्यावर बॉलची ट्रॅजेक्टरी किती उंच जाईल, बाजूला जाईल का, स्टंपवर जाईल का, हे आम्हाला वाकून बरोबर त्या ट्रॅजेक्टरीमुळे गेल्यामुळे दिसत होतं, अंदाज यायचा. आता काय अंपायर सरळ उभा राहतो म्हणजे मी पुढे वाकणार नाही अशी वृत्ती आहे का? नाही. दुसरं म्हणजे काय, प्रत्येक वेळेला थर्ड अंपायर आहे. आणि सर्वात वाईट झालं म्हणजे की काही झालं की प्लेयरला जे हक्क दिला आहे अशी बॅट दाखवायची, म्हणजे तुमचा हे निर्णय मान्य नाही, तुम्ही तिकडे विचारा, तुमचा निर्णय मान्य नाही. मग त्यामुळे अंपायरसुद्धा काय झालं, DRS हां अशी ती खूण काहीतरी, हो UDRS, अंपायर्स डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम, UDRS. तर ते अंपायरसुद्धा आता निश्चिंत झालेत की काही झालं तरी तिसरा अंपायर आहे, आपण जरा आराम करू. त्याचबरोबर अंपायरच्या मनात भीती पण असते. आता मेगा स्क्रीन असल्यामुळे तुम्ही जर पाहिलं असेल तर टी व्हीवर तुम्हाला रिप्ले दाखवतात, बरोबर, पण त्या मेगा स्क्रीनवर रिप्ले पाहून प्लेयर्स आधीच टाळ्या किंवा हो करतात, हे प्लेयरना आधी कळतं त्या मेगा स्क्रीनमुळे. त्यामुळे अंपायर म्हणतो की तिसरा अंपायर आहे ना, बरं आहे ठीक, हां बाउंड्री गेली का नाही, बाउंड्रीला पाय लागला की नाही हे बोलणं ठीक आहे, पण बॅटला लागला की नाही, पाय सरळ होता की नाही, तिथे विकेट किपरने हे केलं की नाही, हे जे प्रत्येक वेळेला तिकडे तिसऱ्या अंपायरला विचारायचं आणि प्रत्येक वेळेला त्यांनी चॅलेंज करायचं. अकॉर्डिंग टू मी अंपायर इज सुप्रीम जज, यू कॅनॉट चॅलेंज, पण तुम्ही पुन्हा रिव्ह्यू करा, म्हणजे तुम्ही चुकलात तर पुन्हा रिव्ह्यू करा. हे जे तुम्ही सांगतात इनडिरेक्टली ते दिस इज चॅलेंजिंग द अंपायर अँड डिसग्रेसफुल टू द अंपायर. अच्छा, की दरवेळेला माझ्या आणि दुसऱ्या बाजूने अंपायरसुद्धा निश्चिंत असतं की काही झाले माझं चुकतं तो सांभाळून घे. रनआउटचा निर्णय तर आजकाल घेतलाच जात नाही. रनआउटचं काही वेळेला काय असतं, आम्ही जेव्हा रनआउट होतो तेव्हा या 3 स्टंप आहेत ना आणि आम्ही इथे उभा आहोत, बॉल तिकडून आला की आम्ही या लाईनमध्ये जायचं आणि ही लाईन बघायची. आता सांगितलेलं आहे की रनआउटला पोझिशन देऊ नका, तो थर्ड अंपायर बघेल. कारण का तुम्ही तिकडे गेलात आणि समोर लावलेला कॅमेरा आहे त्याच्यासमोर आलं तर दिसणार नाही. आता प्रत्येक बाबतीत तुम्ही जर तिकडे तुमचे ही तुमची सिस्टीम जी आहे एकंदरीत सगळं तुम्ही टेक्निकली आणि या याच्याकडे बघायला लागला, प्रत्येक वेळेला दाखवायला लागला तर क्रिकेटमध्ये अर्थच नाही ना. काही दिवसांनी असं होईल की अंपायरसुद्धा उभा राहणार नाही, रोबो उभे करतील आणि चला तो 24 स्क्वेअर लेग गेला मग तो असे रोबो सुद्धा उभे करतील. AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आता तिकडे वापर होऊ शकेल. ते शेवटी सांगायचा मुद्दा असा की अमेरिकेत जे झालेलं आहे ते सध्या अमेरिकेत क्रिकेट वाढावं म्हणून हे सांगायचं असतं. हां, तुमची पूजा चांगली व्हावी
म्हणून मी श्लोक म्हणतो. तसं नव्हतं. मला दक्षिणा चांगलं मिळावी म्हणून मी चांगलं म्हणतो. ह्या जसा उद्देश आहे तसं हे आहे की भटजी मरो काही म्हणो सगळे वटार दक्षिणा मिळाली पाहिजे. मला माझी गॅरंटी मनी मिळाली. $10 कोटी किंवा $1,00,00,000 जी आमची गॅरंटी म्हणाली झालं. मॅचेस कशाही हो, ज्या तऱ्हेने ती पिचेस पाहतो ते एकंदरीत. त्यामुळे असं वाटतं की एखाद्या शेतात मॅच चालली की काय. या तेच म्हणजे तो बॉल बाउंड्रीपर्यंत सीमारेषेपर्यंत जातच नाही. तेच ही अशी जी परिस्थिती आली आहे. त्यामुळे भरभराटीत अमेरिकेत क्रिकेट वाढलं मला आनंद वाटेल. पण आमच्या वेळेला जे क्रिकेट होतं ते हल्ली क्रिकेट नाही. सगळं कमर्शियलाइज झालं आहे. सगळ्या दृष्टीने कमर्शियलाइज झालं. आणि दुसरं म्हणजे काय माहिती? कमर्शियलाइज होणं चांगलं की वाईट? पैसा नव्या क्रिकेटपटूंना, तुमच्या वेळेला पैसा नाही. नव्हता, आता जर पैसा मिळत असेल मी तर चांगलं की वाईट? लोकल अंपायरिंग सुरू केलं तेव्हा दिवसाला ₹4.5 मिळतात. हो, ₹4.5 दिवसाला मिळतात. आता काय, आता लोकल अंपायरिंग सुरू केली तर 2500 मिळतात. आता सगळं प्रोफेशनल झालं आहे. सगळं तुम्ही कमर्शियलाइज झालं आहे सगळे. त्यामुळे काय की जितका पैसा जास्त तितका अंपायरचं जास्त. रणजी ट्रॉफीला वगैरे सगळे एक अंपायर वर्षाला $8 ते $10 कमावतो. रणजी ट्रॉफीत 1-2 अंपायर्स आहेत त्याने नोकऱ्या पण सोडल्या आहेत. वर्षाला $10 आरामशीर मिळतात. खेळाडूंचा तर आणखीनच वेगळाच हिशोब. खेळाडूंना तर कोटीच असतात. सगळे कोटीच असतात. त्यामुळे काय, आणि म्हणून परवा जे कोहलीने केल्या गोष्टी की त्याला आऊट दिल्याबरोबर कॉन्ट्रोवर्सी केली. हो, ती कॉन्ट्रोवर्सी करतात हे मीडिया करतात, दुसरं कोणी करत नाही. मीडिया त्या अंपायरने त्याच्याकडे, प्लेयरने त्याच्याकडे अंपायरकडे बघितलं आणि मग रागाने बघितलं आणि अंपायरच्या अंगात दाबूच झाला, हे मीडिया दाखवतात. त्यामुळे आमच्या वेळेला तसं नव्हतं. आमच्या वेळेला एका मुंबईच्या एका मॅचला एका प्लेयरला आऊट दिल्याबरोबर त्यांनी बॅट दाखवली तर गावस्कर, शास्त्री असे पुढे आले. त्याच्या म्हटलं गो बॅक, गो बॅक. आमच्या वेळेला हे होतं. म्हणून रिचर्ड्स, तुमचा तो जावेद मियांदाद या लोकांना माफी मागितली आणि ऑन द फील्ड यू बिहेव. आजकाल तो मॅच रेफरी आहे. मॅच रेफरी त्याच वेळेला नेमका बाथरूमवर गेला असेल आणि इन्सिडेंट झाला तर काय होणार आहे? पण ग्राउंडवर अंपायर आहे ना, त्याला अथॉरिटी द्या. बरोबर की तुम्ही अंपायर ठरवेल की हा बरोबर. शिव्या दिल्या, शिव्या नाही दिल्या. मी तुम्हाला थोडक्यात विचारतो, हां. क्रिकेटची प्रगती होतीये की अधोगती होते आणि याला जबाबदार कोण? क्रिकेटची अधोगती नाही आणि प्रगती नाही. हां. क्रिकेट धंदेवाईक झाले. हां. हे धंदेवाईक होते क्रिकेट. सगळीकडे पैसा सगळा आहे. आता पुढचा प्रश्न त्याला जोडू. धंदेवाईक होत आहे तर मग याला जबाबदार कोण? क्रिकेटचा कंट्रोल क्रिकेटर्सच्या हाती असावा की आत्ता सध्या जसा राजकारण्यांच्या हाती आहे तसाच असावा? राजकारण्यांच्या हाती क्रिकेट फक्त कुठे आहेत मला माहीत नाही, पण हाय लेवलवर सगळे व्यवस्थित आहे. पण गंमत अशी आहे की जितका जास्त पैसा आला, फार पूर्वीच्या काळी, मला नक्की आठवत नाही, 1976 किंवा 78 साली त्या ऑस्ट्रेलियाचा एक प्लेयर होता, मला नाव आठवत नाही, त्याने नवीन सुरू केलं होतं. सगळ्या देशातले मोठे मोठे प्लेयर्स त्यानं आपल्याकडे घेतले, त्यांना चिकार पैसे दिले आणि ते असे एक्झिबिशन मॅचेस खेळायला लागला. त्या ह्याच्यात 74 साली जी टीम आली होती वेस्ट इंडिजची आणि 78ची टीम आली होती. कारण का तर त्याच्यात काही नावं न ऐकलेले प्लेयर होते. कारण सगळे लॉईड, रिचर्ड्स वगैरे मोठे प्लेयर्स त्या ह्याच्यात गेले, सगळे गेले. त्यावेळेला गावस्करने सांगितलं की आपले इंडियन प्लेयर्ससुद्धा हळूहळू तिकडे जातील, तेव्हा काहीतरी करा. त्यावेळेला चिन्नस्वामी आणि हा होता, त्यांनी सगळं विचार करून त्यांनी प्लेयर्सचं ऑनरेरियम वाढवलं आणि नंतर मग पुढे वाढत गेलं. पण त्यावेळेला त्यांनी वाढवलं आणि मग प्लेयर्स दुसरीकडे जायचे थांबले आणि मग इकडे खेळायला लागले आणि मग लोकांना क्रिकेटमध्ये इंटरेस्ट यायला लागला.
तो आता आलाय. मगाशी कमर्शियल सांगितलं तो की आता लोक शिक्षण सोडून क्रिकेटच्या मागायचं. कल्पना नाही. अंडर 14चा एक प्लेअर मी पाहिला गाडी घेऊन. तर म्हणा हा अंडर 14चा आहे. म्हणजे म्हटलं अंडर 14चा वर्षाला 1.5-2 लाख रुपये कमवतो. अरे वा. कारण अंडर 14च्या मॅचेसवर चांगले पैसे आहेत. हे जे झालं आहे त्यामुळे समोरच्या कमर्शियल झाल्यावर प्रत्येकजण मग पुढे वाढत कसं चाललं आहे की IPLला बोली लागते. जसं तुमच्या ह्याच्यात आंब्याची बोली लागते. आंब्याच्या पेट्या खाली लिलाव किंवा होतो. खाली असं लपवून खाली धरून लपवून आंब्याची हे करतात. हो. तसं इकडे लिलाव. कोण तुम्हाला माझा काय मला सावरकर पाहिजे 1 कोटी. मग तो दुसरा म्हणतो नाही नाही मी 2 कोटी देतो. मग चला ते. आता तो कमिन्सचा काय आहे तो सगळं तो 14 कोटीवर आला आहे. हो. 14 कोटीमध्ये झालं काय. आणि गंमत अशी आहे की या सगळ्यांना फॉरेन एक्सचेंजमध्ये जातं. ते आपलं फॉरेन एक्सचेंज जाते त्यांना जाते. थोडा वेळ खेळायचं आणि झालं. काही लोक तर 3 महिने खेळले की इंग्लंडमध्ये त्यांचा सीझन सुरू झाला की तिकडे गेले. 3 महिने खेळून थोडेसे पैसे मिळून घे असं सुद्धा होतं. हे सगळं कमर्शियल झालं आहे. आणि जोपर्यंत कमर्शियल आहे तोपर्यंत क्रिकेट सुधारणार नाही. आणि क्रिकेट पूर्वीच्या काळी लोक दिवस खेळून गावस्करच्या 36 सेंचुरी झाल्या आहेत. त्या कमी नाही आहेत. बरोबर. मी एकंदर माझ्या लाईफमध्ये टोटल 23 सेंचुरीज पाहिल्या आहेत. त्यातल्या 5 गावस्करच्या, 2 वेंगसरकरच्या, 2 मेंडिसच्या, 2 रिचर्डच्या आणि मग विश्वनाथ हे सगळ्यांच्या 23 सेंचुरी जवळून पाहिल्या. ते कसे खेळत होते. आता तुम्ही बघा इवन टेक्निक्स पण बदललं आहे. असा उलटा मारायचा, झोपून मारायचा, सगळं झोपून. हे क्रिकेट थिअरीत बसत नाही. कसंही करा पण मारा आणि रन मिळवा. हे जे IPLमध्ये आलं आहे आणि क्रिकेटमध्ये आलं आहे याला कारण आहे कमर्शियल आहे. तू किती हे करतोस, स्कोअर करतोस, काय करतोस त्याच्यावर आहे. सर हा झाला प्रश्न. आता ह्याचं उत्तर पण तुम्हीच सांगा, कारण तुमचं मार्गदर्शन जर असेल तर क्रिकेट कसं सुधारू शकेल किंवा याच छोट्या T20 सारख्या क्रिकेटला चांगल्या पद्धतीने कमर्शियलायझेशनचा हे कमी करून का होईना पण क्रिकेटचा एक जो जपण्याचा जेंटलमन्स गेम म्हणून जो जपण्याचा जोपर्यंत पैसा आहे जब तक दाम तब तक काम असंच आहे. जोपर्यंत याच्यात पैसा आहे तोपर्यंत क्रिकेट हे असंच होतं आणि ॲट्रॅक्टिव्ह क्रिकेट राहणार. टेस्ट मॅचचा क्रिकेट किंवा ह्याच्या क्रिकेट तुम्ही बघा हे आपले मोठे प्लेयर्स रणजी ट्रॉफी खेळतात का नाही खेळत. पूर्वीच्या काळी मला माहिती आहे गावस्कर वगैरे सगळे मोठे प्लेयर्स सगळे कांगाली करायचे आम्ही तर प्रत्येक टीममध्ये 2-2, 3-3 टेस्ट प्लेयर्स असायचे, रणजी ट्रॉफी प्लेयर्स असायचे. ते येऊन खेळायचं. पूर्वी एखाद्या खेळाडूचा फॉर्म गेला तर त्याला पुन्हा रणजी किंवा इतर लोकल क्रिकेट खेळून फॉर्म गवसायचा आणि तो पुन्हा संघात यायचा भारतीय संघ. हो. ती प्रोसेस आजही चालूच आहे ना. नाही कधी बंद पडली मग. आता काय सिलेक्शन आहे. घेतो सिलेक्शन आहे म्हणून 1-1 टेस्ट खेळलेले 4-4 रणजी ट्रॉफी खेळलेले लोक आहेत का. अरे एखाद्या वेळा फॉर्म बिघडतो येत नाही. गावस्करचा मध्ये फॉर्म होता किती काही महिने फॉर्म नव्हता त्याला. तो शेवटी पुण्यात येऊन भाजेकर म्हणून विकेटकीपर होते त्यांच्याकडे जाऊन शिकायला आणि त्याचा स्कोअर होईना तेव्हा विठ्ठल पाटील स्विंग बॉलर होते कारण स्विंग बॉलिंगला आऊट व्हायचा. तर तो असा व्हायला लागला की शिवाजी पार्कला आपलं माटुंग्याला दादर युनियनच्या विठ्ठल पाटीलला सांगायचे दोन्ही स्विंग करायचे आणि कसं चुकतं. आणि त्यावेळेला गावस्करचा एक किस्सा सांगतो. 1965 साली स्कूल मॅच होती. त्या स्कूल मॅचमध्ये तुमच्या आंतरराष्ट्रीय स्कूलच्या ही मॅचेस होत्या. त्या एका मॅचमध्ये गावस्करने 220 केल्या. आतमध्ये आला आणि बॅट रागाने फेकली आणि घरी आला ते सुद्धा कपडे फेकले. तेव्हा त्याचे मामा माधव मंत्री
यांनी विचारलं की काय झालं रे, 220 केले असतो ना, काय झालं? त्यांनी सांगितलं 220 केल्यानंतर सुद्धा माझी चूक कशी झाली. याला म्हणतात कॉन्सन्ट्रेशन. की 220 करेपर्यंत माझं कॉन्सन्ट्रेशन होतं, पण माझी चूक कशी झाली म्हणून तो चिडला. हे डेडिकेशन असतं. आणि प्रॅक्टिस मॅचेस, आता प्रॅक्टिस मॅचेस होतात का? नाही. रणजी ट्रॉफी खेळतात का? नाही. डायरेक्ट टेस्ट मी टेस्ट प्ले का? हे जे हे आलं आहे त्याला प्रोफेशनलिझम सर आणि हां डेडिकेशन नाही. डेडिकेशन. या सर्व गदारोळात क्रिकेट जर जगवायचं आणि तगवायचं आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट जगवायचं असेल तर नव्या खेळाडूंना काय मंत्र द्याल? नव्या खेळाडूंना मंत्र दिला ते मंत्र ऐकून घेतील का? नक्कीच घेतील. नाही. आजकालच्या खेळाडूंची तुमची हे नाही. सिंपल गोष्ट सांगतो मी, आमचं क्रिकेटचं अंपायरिंग पण आणि याच्यात सांगतो, क्रिकेटचं अंपायरिंग मी शिकवत असे. सर तुम्ही अंपायरिंग आणि स्वतः खेळाडू पण होतात ना? मग बिघडत असे. पण लोकल मी टाइम्सची लोकल मॅचेस कांगारीवर खेळलो. हां हां. तर आमच्याकडे अंपायरिंग शिकायला आले. मी क्लासेस घ्यायचा 35 वर्ष क्लासेस. ते झाल्यावर आला, पास झाल्यावर सर मला आता रणजी ट्रॉफी मिळेल. अरे लोकल मॅच पास झाला. लोकल नंतर रणजी ट्रॉफीला तुम्हाला पहिल्यांदा लोकल मॅचेस काही वर्ष करायला लागतात. मग रणजी ट्रॉफीला बसायचं 90% पासिंग पाहिजे आणि मग त्याच्यात. आमच्या वेळेत 140 लोकांपैकी फक्त 12 जण पास झाले, त्यातले 7 जण मुंबईचे होते. हे पाहिजे, डेडिकेशन नाही. मला जराशी जसं यायचं आहे की नोकरीत काय ठीक आहे, जास्त काम मी करणार नाही, माझंही तसं आहे. मला रणजी ट्रॉफी मिळत आहे, पुढे मला टेस्ट मॅचमध्ये मिळणार नाही, मला IPLमध्ये मिळणार नाही काय. हे जे आहे, आमच्या वेळेला काय होतं, आम्ही जेव्हा अंपायरिंग सुरू केलं, मी टाइम्स ऑफ इंडियामध्ये होतो, खेळत होतो. टाइम्सचे आमचे सगळे प्लेयर होते, त्यातले सुंदर राजन, तुमचे करमरकर आणि सगळे बाकीचे सगळे होते तेव्हा. ते सगळे म्हणायचे, आम्ही अंपायरिंग करायला लागलो, जा रे अंपायरिंगला जा, कारण मी बोलत होतो. तर त्यामुळे आम्हाला बॅटिंग नाही, जा अंपायरिंग जा. मी म्हटलं एक दिवस मी मध्ये उभं राहीन टेस्ट मॅच आणि मग तुम्ही म्हणा. मग जेव्हा टेस्ट मॅचमध्ये उभं राहिलो तर तिथे त्याने टेलिग्राम पाठवले, यू हॅव डन इट. कारण माझं एक ध्येय होतं. तसं हे ध्येय यांचं IPLचं आहे का? नाही. माझं टेस्ट मॅचचं ध्येय आहे का? नाही. मला पैसे कुठे मिळतील एवढंच ध्येय आहे, तोपर्यंत आहे ना. जाता आता शेवटचा एक प्रश्न, अगदी तुमचा झहीर अब्बासचा म्हणजे पाकिस्तान्यांना जो धडा तुम्ही शिकवला, हा अत्यंत किस्सा सगळीकडे सांगितला जातो, तो आम्हाला पुन्हा ऐकायचा आमच्या प्रेक्षकांकरता. तो किस्सा आवर्जून सांगा. 2 किस्से आहेत पाकिस्तान. हां. कारण मी जेव्हा अंपायरिंग केली तेव्हा सगळे घाबरत असतात. आणि सरकार वगैरे अजून सांगतात की आमचं काय झालं की आम्हाला बांबू द्यायचे. एक किस्सा अजूनही तुमच्याबद्दल हीच एक हे आहे की घोटस्कर सर बापरे लांब राहा, असं एक आहे. तुम्ही प्रत्यक्ष जीवनात पण इतकेच कडक आहात का? मैदानावर कडक होतं. हां. नंतर 1982 साली मद्रासला मॅच चालली होती आणि पाऊस पडत होता. सगळेजण म्हणाले, मी ते प्रेस रिपोर्टर आले, कधी चालू होणार, लोक काळजी करतात. मी म्हटलं माझी बायको पण काळजी करते, मुलं पण काळजी करतात. मग तिथे वेंगसरकर, गावस्कर, किरमाणी हे सगळे होते. त्यांना जोक सांगितले आणि इतके ह्यांना कळे ना की काय इतके काय हसत होते. ते म्हणाले, सर आप चुका रुस्तम है, आप ऐसे का हो सकते हो, आप तो सिरियस होते हैं. म्हटलं कभी कभी होता हूँ. मैदानावर वेन आय वेअर ए कोट, आय एम दी जज, आय एम सुप्रीम. हे जावेदला पण सांगेल. पाकिस्तानचा किस्सा सर. जावेद नटोरियस, जावेद मियांदाद. हो. पण त्याने दोषीला शिवी दिल्याबरोबर जावेदला सांगितलं. तो म्हणाला, मी माझ्याशी बोलतोय. म्हटला नॉट सो लाऊडली, आय विल रिपोर्ट टू युअर प्रेसिडेंट हु इज कम. तिथे माफी मागायला लावली. तो माझ्याकडे, म्हटलं माझ्याकडे नाही, दोतीकडे जाऊन माफी माग.
माफी मागायला. झहीर अब्बासची गोष्ट अशी झाली की त्यावेळेला झहीर अब्बास कॅप्टन होता आणि बेंगलोरला मॅच होती. त्यावेळेला रूल असा होता की मॅन्डेटरी शेवटच्या तासात शेवटच्या दिवशी 20 ओव्हर झाल्या पाहिजे. इंग्लंडमध्ये तो रूल बदलला होता तात्पुरता की इंटरेस्ट नसला काय दोन्ही संघ एका संघाचे 500 दुसऱ्या संघाचे 400 नो चान्स ऑफ रिझल्ट मग 20 ओव्हर यू कॅन फॉर गो. इंडियात तसा रूल नव्हता. इंडियात 20 ओव्हर्स खेळल्या पाहिजे. शेवटच्या दिवशी 5व्या दिवशी त्याने मला विचारलं सकाळी. म्हटलं यू हॅव टू प्ले. इंग्लंडमध्ये असं म्हटलं डोंट टॉक टू अबाउट इट. म्हटलं यू आर इन इंडिया. आणि मग त्याला सांगितलं इंग्लंडमध्ये रूल आहे की इफ देर इज नो पॉसिबिलिटी ऑफ द रिझल्ट देन बोथ कॅप्टन्स मे ॲग्री टू फोरगो दी रिमेनिंग. इंडियामध्ये रूल असा आहे अनलेस द रिझल्ट इज ऑप्टेन अर्लियर 20 मॅन्डेटरी ओव्हर शॅल बी पेड. हे का आमच्याकडून नियम पाठ करून घेतले ते. म्हणजे 61 साली नियम पाठ करून आत्ता म्हणून दाखवतो. त्यामुळे सांगू शकतो शेवटच्या दिवशी शेवटचा तास सुरू झाला 3:30 ते 4:30 आणि झहीर अब्बास सारखा विचारत होता. म्हटलं काही नाही थोडं का 10 ओव्हर झाल्या तेव्हा झहीर अब्बास माझ्याकडे आला. 10 ओव्हर झाल्या तेव्हा गावस्कर 62 होता आणि गावस्करने पाहिलं झहीर अब्बास सारखा काही चुळबुळ करतोय म्हणून गावस्कर फास्ट खेळायला लागला आणि नंतर 14 ओव्हर्सपर्यंत तो 82वर गेला. 82 का 83वर गेला. झहीर अब्बास त्याचा त्या ओव्हरला शेवटच्या बॉलला मी बाउंड्री डिक्लेअर केली गावस्करच्या आणि झहीर अब्बास सगळी टीम घेऊन चालायला लागला. मी उडून सांगितलं वेट देअर. तर बाउंड्री लाईनच्या तिथे जाऊन थांबले ते तिकडे जा. तो का ओढत होते जाळपोळ सुरू झाली. गावस्करची सेंचुरी गावस्करचं शतक होऊ नये म्हणून हे सगळं करत होते. आणि तिथे जाळपोळ सुरू झाली. लोक ओरडाओरडा करायला लागले. मी झहीर अब्बासकडे गेलो. हा सामना झहीर अब्बासने तिथे वसीम राजा त्यांना सांगायला लागलो आणि लोकांना शांत राहा नमस्कार केला. शांत कुठे होता हा सामना? बँगलोरला. बँगलोर. शांत राहा लोक शांत राहिले. म्हटलं व्हॉट इज दिस. नाही 4:30. म्हटलं व्हॉट नॉनसेन्स 4:30. आय हॅव टोल्ड यू इन द मॉर्निंग. या टोनमध्ये मी सांग दॅट यू हॅव टू प्ले अप टू जिअर अँड देर इज नो ब्रेस. हाऊ डीड यू लीव द फील्ड विदाउट माय परमिशन. म्हटलं इफ यू डोंट कम बॅक आय विल अवॉर्ड द मॅच टू इंडिया अँड आय विल डिक्लेअर इंडिया एज विनर. देन व्हॉट विल बी युअर position in the India, in the World Cup, in the world as well as in Pakistan, and IC will debar you. Remember that. Give me some time. You have taken sufficient time. If you don't come, I will. मी चालायला लागलो. चालायला लागल्यावर असा समोर क्राऊड होता. ते टोप्या ओढून काहीतरी बोलायला लागले आणि मॅच सुरू झाली. मग 20व्या ओव्हरला 4थ्या बॉलला गावस्करने बाउंड्री मारली. सेंचुरी झाली. हे चालायला लागले सगळ्या. गावस्करांनी गायकवाडने थँक्यू म्हणाला. आतमध्ये आलो होतं बाउंड्री लाईनच्या तिथे हे दोघं उभे होते वसीम राजा आणि ते. त्याच्या लक्षात आलं मग. तर त्याने मग म्हणाले की सॉरी थँक्यू व्हेरी मच वेल डन करून म्हणाले. आतमध्ये बाउंड्रीच्या आणि तिथे आल्यावर 2 व्यक्ती आल्या ड्रेसमध्ये आणि नाही त्याच्या आधी त्या एक पोलीस कमिशनर आणि एक ब्रिगेडियर. त्याच्या आधी मला म्हणाले डिफिकल्ट यू सेव्ह द सिच्युएशन म्हटलं डोंट वरी रिलॅक्स. हे त्याच सांगेन. आतमध्ये आल्यावर बाउंड्री लाईनच्या तिथे त्याने मला शेक हँड केला. वेल डन. हॅट काढली. हॅट्स ऑफ टू यू. सलाम ठोकला. वा. हा अनुभव नव्या पिढीला आणि अंपायर्सबद्दल पंचांबद्दलचा जो आदर आहे तो या नव्या खेळाडूंना कळला पाहिजे आणि त्यांनी ती जाणीव ठेवली पाहिजे. आणि त्यावेळेला नंतरसुद्धा मी जेव्हा शिकवत असे 97ला आमचे 10 जणांची बॅच होती. त्यांना 1 महिनाभर रोज 3 तास 6 ते 9 आणि शनिवार रविवार 5 तास शिकवत होतो आणि सगळं म्हणून घेतलं आणि 9च्या 9 पास झाले. अरे वा.
आणि त्यावेळेला आज ते तुमचे काही स्टुडंट विद्यार्थी काही तुमचे काही विद्यार्थी आज आहेत ना पंचम अंपायरिंग करतातच आहे. काही नाही. हा. इतकंच नव्हे, ते बाहेरगावचे टेस्ट अंपायर सुद्धा मला कन्सल्ट करायचे. ती आता नाही आहे, दे आर नो मोर. अच्छा. व्यंकट राघवन, आय हॅव इन्स्टिगेटेड हिम टू बी अन अंपायर. हो आणि त्याची परीक्षा मीच घेतली. सर तरी त्यावेळेचं एक सिंपल सांगतो. 1961 साली आमच्याकडून एक रूल पाठ करून घेतला होता. सबस्टिट्यूट शॅल बी अलाउड फॉर अ प्लेयर हू मे ड्युरिंग द मॅच ड्यू टू इंजुरी अँड ड्यू टू बॅड हेल्थ, बट नॉट फॉर एनी अदर विदाउट द कन्सेंट ऑफ कॅप्टन. Consent for a substitute shall be obtained from the opposite captain who may indicate position in match play. A substitute cannot field, bat, bowl, keep wickets or be captain. हा फुल पाठ त्यावेळेला केला आणि तो मला उपयोगा पडला. प्रत्येक वेळेला हे पाठ केलेले टोनी लुईसला, झहीर अब्बासला, फ्लेचरला आणि लॉईडला लॉ समजावून सांगायला लागलं की ह्या लॉमुळे मी हे केलं. तिथे पाठ खरं शेवटी आपण घोकमपट्टी म्हटलं तरी या पाठांतराचा उपयोग तुम्हाला शेवटपर्यंत झालाय. आज 96व्या वर्षी सुद्धा तुम्ही ह्या आठवणींनी सगळं आम्हाला सांगताय. तुमची सेंचुरी आम्ही वाट बघतो आणि तुमच्या सेंचुरीला पुन्हा एकदा मुलाखत घ्यायला आम्ही येऊ आणि त्यावेळेलाही तुम्ही अशीच रोखठोक मुलाखत द्याल अशा शुभेच्छा देतो सर. खूप खूप धन्यवाद. तर मित्र हो, पटो न पटो पण कोठोसकर सरांनी जे काही रोखठोकपणे सडेतोडपणे सांगितलं आहे त्यावर खरोखर क्रिकेट विश्वाने विचार करायला हवा. शेतातल्या सामन्यांवर कितपत आपण गांभीर्याने गोष्टी पुढे न्यायच्या आहेत हेही ठरवायला हवं. मला असं वाटतं की या भीष्म पितामहाने सांगितलेल्या गोष्टींचा ICC असेल, BCCI असेल आणि आता सुनील गावस्करांसारखे कॉमेंटेटर असतील हे यावर नक्कीच विचार करतील, भाष्य करतील आणि क्रिकेटचं भविष्य नक्की सुधारतील. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.